नमस्कार. विक्रांत शिर्केने खूपच घाणेरडा गेम खेळलेला असतो. ऊर्जावरती त्यांनी हल्ला केलेला असतो आणि ऊर्जावरती चालणारी गोळी मात्र शौर्यने स्वतःच्या छातीवर झेललेली असते. शौर्यला रक्तबंबाळ झालेलं बघून ऊर्जा मोठ्याने ओरडते, शौर्य. पण शौर्य मात्र खूपच रक्तबंबाळ झालेला असतो, त्याची शुद्ध हरपलेली असते. ऊर्जा कसं तरी त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये नेते, पण सिटी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याची केस मात्र डॉक्टर घ्यायला तयारच नसतात. तेव्हा ऊर्जा मात्र खूपच चिडते. ऊर्जा मोठ्याने बोलते, कमाल आहे तुमची, डॉक्टर आहात ना तुम्ही? आम्ही तर डॉक्टरांना देव माणूस मानतो आणि तुम्ही काय करताय? पेशंट समोर मरणाच्या दाराशी असताना सुद्धा त्याच्यावरती उपचार करायला तयार नाही आहात. अहो, मी स्वतः सांगते ना, मी पोलिसात कंप्लेंट करीन, जे काही फॉर्मॅलिटी असतील त्या मी पूर्ण करेन, पण तुम्ही उपचार तर सुरू करा. तेव्हा मात्र डॉक्टर बोलतात, हे बघा, तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय, पण कितीही काही झालं तरी सुद्धा ही पोलीस केस आहे, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये नाही पडू शकत. तेव्हा ऊर्जा मोठ्याने ओरडते, बस झालं, अति होतंय आता. अहो डॉक्टर, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? आता जर का तुम्ही उपचार सुरू केले नाही तर मी काय करेन ना तुम्हाला माहिती नाही. तुमची सगळीकडे बदनामी करेन मी. आत्ताच्या आत्ता उपचार सुरू झाले पाहिजेत. शेवटी डॉक्टरांचा नाईलाज होतो आणि डॉक्टरांनी पेशंटला ICU मध्ये घेतलेलं असतं. त्यावेळेला ऊर्जा स्वतःशीच म्हणत असते, मला काहीही करून लवकरात लवकर शौर्याच्या घरी ही बातमी कळवायलाच पाहिजे. आणि ऊर्जाने इन्स्पेक्टर साहेबांना फोन केलेला असतो. घडलेला सगळा प्रकार ऊर्जाने इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेला असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे कसं काय शक्य आहे? अहो, तुमच्यावरती हल्ला केला तरी कुणी? तेव्हा ऊर्जा बोलते, ते आता महत्वाचं नाही, मी तुम्हाला जे सांगायचं होतं ते सांगितलंय, पण तुम्ही लवकरात लवकर हर्षवर्धन जहागीरदारला फोन करायचा आणि या गोष्टी सांगायच्या. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी हर्षवर्धन जहागीरदारला फोन केलेला असतो. हर्षवर्धन फोन उचलताच हर्षवर्धन बोलतो, तुम्ही कशाला मला फोन केला? तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा, आता महत्वाची गोष्ट काय सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष द्या. तुमचा मुलगा शौर्य हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ऍडमिट आहे आणि त्याची केस खूपच क्रिटिकल आहे, त्याच्या छातीवरती गोळी लागली आहे. हे ऐकताच हर्षवर्धनच्या हातातील मोबाईल खाली पडतो. तेव्हा मात्र सगळेजण खूपच घाबरतात. कुमुदिनी लगेच हर्षवर्धनला विचारते, हर्षवर्धन काय झालंय? हर्षवर्धन, लवकरात लवकर बोल, काय झालंय हर्षवर्धन? पण हर्षवर्धन मात्र काहीच बोलायला तयार नसतो, तो पूर्णपणे धक्क्यात असतो. त्यावेळेला कुमुदिनी हर्षवर्धनला जोरात हलवते. तेव्हा हर्षवर्धन बोलतो, आई साहेब, आई साहेब, शौर्याला गोळी लागले, तो ICU मध्ये ऍडमिट आहे आणि खूपच क्रिटिकल आहे. हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कुमुदिनीने तर तोंडावर हात ठेवलेला असतो आणि ती रडायलाच लागते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. काय करावं तेच तिला कळत नसतं, ती खूपच हादरलेली असते. त्यावेळेला शौर्याची आई बोलते, अहो अहो, हे कसं काय शक्य आहे? तेव्हा लगेच आदित्य बोलतो, आई आई, तू शांत हो, स्वतःला सावर, आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. आई, तू स्वतःला सावरशील का? तेव्हा मात्र शेवटी शौर्याची आई बोलते, आदित्य आदित्य, माझ्या शौर्याला काही होणार तर नाही ना? आदित्य, त्याला काही झालं तर मी नाही जगू शकत. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, काही होणार नाही माझ्या शौर्याला, उगाच काहीही बोलू नकोस, माझा शौर्य खूपच हिमतीचा आहे आणि तो प्रत्येक गोष्टीवरती मात करेल याची मला खात्री आहे. तुला काळजी करायची गरज नाही, माझा मुलगा सगळ्या गोष्टींवरती मात करेलच. हे ऐकल्यानंतर खूपच धीर सर्वांना आलेला असतो. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन, चल लवकर, गाडी काढ, आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. इकडे हॉस्पिटलमध्ये शौर्याची सगळी माणसं आलेली असतात. समोरच ऊर्जाला बघून हर्षवर्धनचा पारा चढतो. हर्षवर्धन मोठ्याने ओरडतो, ऊर्जा, तू तू इथे काय करते? इन्स्पेक्टर साहेब सुद्धा असतात. इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हर्षवर्धन जहागीरदार, जरा शांतता घ्या, हे हॉस्पिटल आहे, इथे उगाचच दंगा करू नका आणि मोठ्याने बोलायची तर गरजच नाही. आणि ऊर्जा शिंदे इथे आहेत कारण ऊर्जा शिंदेनीच तुमच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, ऊर्जा ऊर्जा, नक्की काय झालं? तेव्हा ऊर्जा घडलेला सगळा प्रकार कुमुदिनीला सांगते. तेव्हा हर्षवर्धन बोलतो, याचा अर्थ तुम्ही या मुलीला ओळखता?
म्हणजे शौर्याचं हिच्यावरती प्रेम आहे या गोष्टीला खतपाणी तुम्ही घातलं, आणि या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती होत्या. का वागलात तुम्ही? प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या मुलांच्या आयुष्यातले निर्णय का घेता? कुणी अधिकार दिला तुम्हाला या गोष्टीचा? तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन शांत हो. खरं सांगायचं तर शौर्याचं ऊर्जावरती प्रेम आहे हे मला हल्लीच कळलं होतं. त्यावेळेला शौर्याची आई मोठ्याने बोलते, बस झाला आई साहेब, अति झालं तुमचं. मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या मोठ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावलीच, पण मी आता शांत बसणार नाही. प्रत्येक वेळेला तुमचा मान जपावा म्हणून मी शांत बसते, पण आता नाही. या तुम्हाला सगळं काही माहिती असताना सुद्धा तुम्ही या सर्व गोष्टी यांच्या कानावरती का घातल्या नाहीत? म्हणजे तुम्हाला आमच्या नाकावर टिचून या मुलीला शौर्याची बायको म्हणून घरात आणायचं होतं. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, काकू अहो काय बोलताय तुम्ही? काकू, हर्षवर्धन जहागीरदारच्या घरात मला कधीच सून म्हणून यायचं नाही. शौर्य माझा फक्त एक चांगला मित्र होता, पण त्यांनी मला फसवलं, त्यांनी माझ्याशी दगाफटका केला. तिथेच विषय क्लिअर झाला. हे ऐकताच चांगलाच धक्का हर्षवर्धनला बसतो आणि हर्षवर्धन ऊर्जाचा हात धरतो आणि ऊर्जाला फरफटत बाहेर काढतो. त्यावेळेला ऊर्जा बोलते, अहो काय करताय तुम्ही? मी कुठेही जाणार नाही. हे बघा सर, जोपर्यंत माझ्या शौर्याला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतोय, गप्प बस, माझा शौर्य बोलायचं नाही. हा किती वेळा सांगायचं, माझा शौर्य म्हणून हाक मारायची नाही आणि त्याच्यापासून 4 हात लांब राहायचं. तेवढ्यात मात्र तिथे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर मोठ्याने बोलतात, हर्षवर्धन जहागीरदार, अहो तुमच्या मुलाचं ब्लड ग्रुप खूपच रेअर आहे, त्याला रक्ताची गरज आहे आणि लवकरात लवकर रक्त त्याला मिळालं नाही तर त्याचा जीव धोक्यात आहे. पुढचे 72 तास त्याच्यासाठी महत्वाचे आहेत. हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा ऊर्जा बाहेरूनच विचारते, शौर्याचा ब्लड ग्रुप काय आहे मला सांगाल का? तेव्हा लगेच डॉक्टर ब्लड ग्रुप सांगत असतात. तेवढ्यात हर्षवर्धन त्यांना रोखतो आणि म्हणतो, बाहेरच्या मुलीला ब्लड ग्रुप सांगायची गरज नाही. तेव्हा कुमुदिनी लगेच ऊर्जाला सांगते. त्यावेळेला ऊर्जा बोलते, काही एक गरज नाही ब्लड ग्रुप शोधायची. मी स्वतः माझ्या शौर्याला रक्त देईन, कारण माझा ब्लड ग्रुप माझ्या शौर्याशी मॅच आहे. हे ऐकताच हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, काही झालं तरी त्या शिंदे कुटुंबाचं रक्तच मला नको आहे, आणि काही झालं तरी मी माझ्या मुलाला तुझं रक्त चढवूच देणार नाही. ऊर्जा शिंदे, मी जग इकडचं तिकडे करीन, पण माझ्या मुलासाठी ब्लड ग्रुप अगदी मॅच शोधूनच आणेन. हे ऐकताच ऊर्जा बोलते, हे बघा हर्षवर्धन जहागीरदार, तुमचा इगो आता तुम्ही बाजूला ठेवा, कारण तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये आणि माझ्यासाठी जर का काही महत्वाचं असेल तर माझा शौर्य. आणि त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, हर्षवर्धन जहागीरदार प्लीज, अहो तुम्हाला तुमच्या मुलाचा जीव महत्वाचा आहे की ही आडेबाजी करताय ती महत्वाची आहे? तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, डॉक्टर अहो काय बोलताय तुम्ही? तेव्हा लगेच शौर्याची आई बोलते, अहो प्लीज तुम्ही शांत व्हा. आता आपल्यासाठी जर का काही महत्वाचं असेल तर आपला मुलगा, आणि त्यासाठी प्लीज तुम्ही स्वतःला शांत केलं तर बरं होईल. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, मग तुझी काय इच्छा आहे की मी या मुलीचं रक्त आपल्या मुलाला देऊ? तेव्हा लगेच शौर्याची आई बोलते, हो काय हरकत आहे, आणि प्लीज आपल्यामध्ये जे काही आहे ना ते आपण नंतर सॉल्व्ह करू, पण आता तुम्ही माझ्या मुलाचा विचार करावा एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काही. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, काकू खरंच तुम्ही समजून घेतलं त्यासाठी थँक्यू. तुमचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही आहेत मला काकू. त्यावेळेला लगेच शौर्याची आई बोलते, ऊर्जा उगाच नाटकं करू नकोस, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलावरती ही वेळ आली आहे ना ती तुझ्यामुळे, त्यामुळे तू आमच्यावरती उपकार करतेस अशी जाणीव कधीच ठेवू नकोस. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, काकू प्लीज, माझं रक्त माझ्या प्रेमासाठी उपयोगी पडतंय एवढंच मला महत्वाचं आहे, बाकी काही मला महत्वाचं नाही. आणि काकू तुम्ही असा विचारच करू नका. त्यावेळेला डॉक्टर बोलतात, ऊर्जा शिंदे प्लीज तुम्ही लवकरात लवकर चला. आणि शेवटी ऊर्जाला घेऊन डॉक्टर ICU मध्ये गेलेले असतात. शौर्याला रक्त चढत असतं. त्यावेळेला डॉक्टर बाहेर येऊन बोलतात, अहो खरोखर त्या मुलीचे तुम्ही आभार मानले पाहिजे,
त्या मुलीचं रक्त जर का योग्य वेळी भेटलं नसतं तर तुमचा मुलगा आज या जगात असता की नाही यावरतीच प्रश्नचिन्ह उभा राहिला असता. तेव्हा लगेच हर्षवर्धन डॉक्टरांना बोलतो, डॉक्टर काहीही झालं तरी चालेल, हवं तर बाहेरच्या देशातून कोणताही डॉक्टर बोलवा, अगदी मोठ्यातला मोठा डॉक्टर बोलवा, पण माझ्या मुलाला काहीही होता कामा नये. तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात, हर्षवर्धन जहागीरदार, अहो मला तुमची काळजी समजते, तुमचं मुलाच्या प्रती असलेलं प्रेम सुद्धा मला कळतंय, पण हर्षवर्धन जहागीरदार तुम्ही प्लीज स्वतःला शांत करा, उगाचच आकांतांडव करू नका. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतात, माझा मुलगा इथे मरणाच्या दाराशी उभा असताना कोणता बाप शांत राहील? त्या बापाच्या मनात किती खळबळ माजलेली असते ना याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. ऊर्जाने रक्त दिलेलं असतं, ती बाहेर आलेली असते. त्यावेळेला कुमुदिनी ऊर्जाच्या जवळ जाते आणि ऊर्जाला बोलते, ऊर्जा ऊर्जा तू ठीक आहेस ना? त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, बस झाला, आता या मुलीने लगेच इथना चालतं पडायचं, पुन्हा मला हिचं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, प्लीज प्लीज मला इथे थांबू देत, मला तुम्ही असं बाहेर नाही काढू शकत. जोपर्यंत शौर्याला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही. तेवढ्यात डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर बोलतात, ऊर्जा शिंदे प्लीज तुम्ही पेशंटच्या जवळ जाऊन बसा, कारण पेशंटच्या तोंडात फक्त आणि फक्त ऊर्जा ऊर्जा एवढंच नाव आहे. पेशंट फक्त आणि फक्त तुमचंच नाव घेतो. त्यावेळेला हर्षवर्धनचा नाईलाज होतो आणि त्याच वेळेला ऊर्जा लगेच पेशंटच्या जवळ जाते. पेशंटच्या खोलीमध्ये जाऊन बसल्यानंतर ती शौर्याचा हात हातात घेते आणि शौर्याला म्हणते, शौर्य मला खरंच कळत नाहीये. शौर्य, अरे तू माझ्यावरची गोळी स्वतःच्या छातीवर झेललीस. शौर्य मला समजतच नाहीये तू असं का वागलास. शौर्य मला कळतच नाहीये तू हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहेस म्हणून मी तुझ्यापासून लांब राहू की तुझ्यावरती मन भरून प्रेम करू. शौर्य माझं सुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही, पण काय करणार, त्या गद्दार माणसाच्या घरात मला पाऊल टाकायचं नाही. शौर्य पण आज तुला जर का काही झालं असतं ना तर मग मी स्वतःला माफ करू शकले नसते. शौर्य काय करावं ना तेच मला कळत नाहीये, आता मला तर समजतच नाहीये मी काय करावं ते. तेवढ्यात मात्र तिथे कुमुदिनी आलेली असते आणि कुमुदिनी ऊर्जाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ऊर्जाला म्हणते, ऊर्जा अगं शौर्याबद्दल तुला एवढी काळजी वाटते, शौर्याला गोळी लागली, त्याला हॉस्पिटलमध्ये बघितलंस तर तुझ्या जीवाची अगदी घालमेल झाली, मग त्याच शौर्यापासून तू लांब जाऊन दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार. अगं शौर्याचं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे ग, माझा शौर्य म्हणजे हिरा आहे, हिरा. असा हिरा भेटायला नशीब लागतं आणि तो हिरा तुला भेटलाय. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, बस झालं, पण तो माझ्याशी खोटं बोलला. त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, पण प्रेमात सगळं काही माफ असतं ऊर्जा. अगं तुला कळतंय का, आज शौर्याला रक्ताची गरज होती पण ते रक्त कुठेच अवेलेबल नव्हतं, पण शेवटी प्रेमच प्रेमाला धावून आलं. ऊर्जा कळतंय, तुझ्या शौर्यासाठी तुझं प्रेमच आलं आणि बघितलंस तुझंच रक्त तुझ्या शौर्याला लागलं. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, ते काही असलं तरी सुद्धा हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी मी कोणताही संबंध ठेवू शकत नाही. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, अच्छा म्हणजे शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे म्हणून तुला त्याच्याशी संबंध ठेवायचे नाहीयेत, पण शौर्य जर का हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा नसता तर तू त्याच्याशी अगदी आनंदाने लग्न केलं असतंस, मग त्याच्या मनातील प्रेम तुला दिसलं असतं, त्याच्या मनातील तुझी काळजी दिसली असती, सगळं काही दिसलं असतं ना. पण आता हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे म्हणून तू त्याच्याकडे अगदी कानाडोळा करतेस का, तर तुझ्या वडिलांशी हर्षवर्धन जहागीरदार चांगला वागला नाही, तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली त्यासाठी प्रवृत्त हर्षवर्धनने केलं होतं, शौर्याने नाही. आणि तू बापाची शिक्षा मुलाला का देतेस. ऊर्जा तुला खरंच काही गोष्टी कळतच नाहीयेत की कळून घ्यायच्या नाहीयेत. तेव्हा ऊर्जा बोलते, मला सगळं समजतंय, सगळं पटतंय, पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी लग्न जरी शौर्याशी केलं तरी घरात पाऊल त्याच माणसाच्या ठेवावं लागणार ना. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, माझा शौर्य असा मुलगा आहे जो तुझ्या स्वाभिमानाला कधीच धक्का लागू देणार नाही. ऊर्जा तो तुझ्यासाठी काहीही करायला तयार होईल. अगं तुझ्यासाठी त्याने स्वतःच्या बापाला प्रश्न सुद्धा विचारला होता. जो शौर्य बापासमोर एक शब्दही बोलायला तयार नसायचा तो त्या शौर्याने
तुझ्यासाठी त्याच्या बापावरती आवाज चढवला होता. तुला काहीच माहिती नाहीये. तू फक्त एका तराजूमध्ये शौर्याला अगदी हे करतेस, बाकी काही नाही. ऊर्जा अगं स्वतःच्या मनाला विचार. डोळे बंद कर आणि त्या डोळ्यासमोर कुणाचा चेहरा येतोय ते बघ. म्हणजे तुला कळेल की तुझं कोणावरती प्रेम आहे आणि तुझ्या मनाचा जो कौल असेल ना तोच ऊर्जा मान. शेवटी ऊर्जाने डोळे बंद केलेले असतात आणि डोळे बंद केल्यानंतर शौर्याचा हसमुख चेहरा ऊर्जाच्या डोळ्यासमोर येतो. तेव्हा मात्र ऊर्जा हादरते. ऊर्जा म्हणते शौर्य. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते मला काही उत्तर द्यायची गरजच नाहीये. शेवटी मनाचा कौल तुझ्या समोर आला. आता तू कशाचं ऐकायचं ते तुझं तू बघ. हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणून त्याला शिक्षा देऊ नकोस. त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर, कारण तुझ्यावरती एवढं भरभरून प्रेम कोणीही करू शकत नाही. जर का शौर्याने तुझ्या बाबतीत काही वाईट केलं असेल तर शौर्याने आज तुझ्यावरती चालणारी गोळी स्वतःच्या छातीवर झेलली नसती, कारण तो ऊर्जा तुला काही झालेलं पाहू शकत नाही. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते मला सगळं कळतंय. इकडे हर्षवर्धनची मात्र खूपच चिडचिड झालेली असते. तो हॉस्पिटलमध्ये स्वतःचे हात आपटत असतो. त्यावेळेला शौर्याची आई हर्षवर्धनला बोलते अहो शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. तेव्हा लगेच तो म्हणतो शांत कसा होऊ मी? अगं माझ्या दुश्मनाची मुलगी तिथे माझ्या शौर्याच्या जवळ बसलीये. अगं मी हे सहन नाही करू शकत. मी काही झालं तरी सुद्धा मी माझ्या मुलाजवळ त्या मुलीला पाहूच शकत नाही. तेवढ्यात कुमुदिनी आलेली असते आणि कुमुदिनी हर्षवर्धनला बोलते हर्षवर्धन तुझा हा इगो बाजूला ठेव, कारण हर्षवर्धन तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आणि तू जर का आता या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा सगळं काही संपल्यात जमा आहे. प्लीज स्वतःला सावर, नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल. तेव्हा मात्र मोठ्याने हर्षवर्धन कुमुदिनीवरती आवाज चढवतो आणि कुमुदिनीला बोलतो बस झालं. या सगळ्या गोष्टींना तुम्ही जबाबदार आहात, पण तुम्हाला मी माफ करणार नाही. ती ऊर्जा शिंदे माझ्या मुलाच्या जवळ किती दिवस बसते ना ते मला सुद्धा पाहायचं आहे. तेव्हा मात्र पूर्वा बोलते बाबा म्हणजे तुमच्या नशिबात आम्ही दोघीच आहोत सुना म्हणून. शेवटी शिंदेंच्याच मुली तुमच्या घरात येणार आहेत. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन मोठ्याने बोलते गप्प बस, उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरी माझ्या शौर्याच्या आयुष्यात ही ऊर्जा शिंदे येणार नाही म्हणजे नाही. आता सगळं काही संपल्यात जमा आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऊर्जा हर्षवर्धनच्या नाकावर टिचून शौर्याच्या प्रेमाला होकार देईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.